कसे आहात विद्यार्थी मित्रांनो? मजेतच असाल? ओके. तर माझं नाव शालिनी चोपडे. आज मी तुम्हाला व्याकरणातील निबंध लेखन या विषयावरती माहिती सांगणार आहे. निबंध म्हणजे काय? अराईज अकॅडमीच्या माध्यमातून मी तुमच्यासमोर हा व्हिडिओ सादर करत आहे. तर निबंध म्हणजे काय? निबंध कशाला म्हणतो आपण? तर निबंध म्हणजे नियमांनी बद्ध असलेला व्याकरणातील सगळ्यात महत्त्वाचा घटक व्याकरण. याला उपयोजित लेखनाचा आत्मा असं देखील म्हटलं जातं. याचा आत्मा म्हणजे काय? तर निबंध. फार जिव्हाळ्याचा हा विषय आहे निबंध. मग विद्यार्थी मित्रांनो, निबंध कशाला म्हणतात? तर नियमांनी बद्ध असलेला. आता नियमांनी बद्ध असणे म्हणजे काय? तर तुम्हाला जो विषय दिलेला आहे त्या विषयाचं तुम्हाला सादरीकरण करायचं आहे. कसं करायचं आहे? तर याच्या सगळ्यात महत्त्वाच्या प्रमुख 3 पायऱ्या सांगते मी. निबंध म्हणजे काय किंवा काय करायचं आहे आपल्याला. निबंधासाठी तुम्हाला विषय दिलेला असतो. त्या विषयानुसार तुम्हाला विचार करावे लागतात. विचारांना वेगवेगळ्या प्रकारचे दिशा द्याव्या लागतात. फक्त विचार करून चालत नाही, तर विचारांचा जो सिक्वेन्स आहे तो देखील तुम्हाला द्यावा लागतो. सिक्वेन्स फक्त असूनही चालत नाही, तर याच्यामध्ये तुम्हाला 4 ओळ्या, कविता, आकर्षक सुरुवात. पण निबंध म्हणजे काय? याच्यामध्ये आपल्याला काय करायचं? तर निबंध म्हणजे काय? सांधणे, बांधणे आणि जुळविणे. मग आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही म्हणाल सांधणे म्हणजे काय, बांधणे म्हणजे काय आणि जुळवणे. एक एक्झाम्पल देते, अतिशय उत्तम. तुमच्या जिवलग मित्राचा बड्डे आहे आणि तुम्ही तो सेलिब्रेट करण्यासाठी निघालेला आहात. रिक्षा करताय, ॲटो करताय आणि तुम्हाला त्या मित्राचा सातत्याने फोन येतोय की अरे कुठे पोचलास, कुठे पोचलास, कुठवर आलास. त्यावेळी तुम्ही म्हणता 10 मिनटं लागतील, 5 मिनटं लागतील. म्हणजे तुम्ही कुठलं तरी नियोजन करत असता. म्हणजे काय? नियोजनबद्धता. नियोजन करत असता की मला याच्या वाढदिवसाला पोचायचं आहे, पण याला 10 मिनटं सांगावीत, 15 मिनटं सांगावीत, 20 मिनटं सांगावीत, म्हणजे तो थांबेल. आणखीन दुसरं उदाहरण देते की भरभर चाललेला आहात आणि अचानक आपल्या पायातली चप्पल तुटते. चप्पल तुटल्यानंतर प्रश्न पडतो की आता काय करायचं? मग काय करायचे हा विचार ज्यावेळी तुमच्या मनामध्ये येतो त्यावेळी आपण लगेच शोरूमकडे वळत नाही. आपण साधारण चप्पल शिवणाऱ्या व्यक्तीकडे, शूज दुरुस्त करणाऱ्या व्यक्तीकडे पाहतो. रस्त्याने तो कुठे सापडतोय का? म्हणजे काय? तर सांधणे. मग आपण आपली चप्पल किंवा शूज त्याच्याकडे देतो आणि तो बांधायचा प्रयत्न तो करत असतो. त्यानंतर हे सगळी जुळवाजुळव झाल्यानंतरच आपण त्या मित्राच्या वाढदिवसाला पोचतो. म्हणजे काय? जुळवणे. सेम ॲज इट इज असंच आहे की निबंध म्हणजे काय? दिलेला विषय सांधायचा आहे. कुठलाही विषय असेल, उदाहरणार्थ निबंधासाठी असंख्य विषय आहेत. उदाहरणार्थ आई, उदाहरणार्थ सावित्रीबाई फुले, उदाहरणार्थ छत्रपती शिवाजी महाराज किंवा आणखीन काय. नेक्स्ट, दिलेला विषय आपण सांधलेला आहे. त्या दृष्टिकोनातून आपण काय केलेलं आहे? माहिती गोळा करायचा प्रयत्न केला आहे. म्हणजे आपण विचारांना वेगवेगळ्या प्रकारच्या दिशा दिल्यात. आपली कल्पनाशक्ती जी आहे ती जागृत करण्याचा आपण प्रयत्न केला. ओके. 2 नंबरला आपण काय करणार आहे? बांधणार आहोत. काय बांधायचं आहे? तुम्हाला जो विषय दिलेला आहे त्या विषयाच्या संदर्भातील आपल्याला काय लिहायचं आहे या संदर्भातील आपण माहिती बांधत आहोत. ही माहिती बांधल्यानंतर आपण ती योग्य रीतीने जुळवणार आहोत. जर सावित्रीबाई फुले हा विषय असेल तर आपण सावित्रीबाई फुले यांचा जन्म याने सुरुवात करणार. किंवा मी असं म्हणेल, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना वित्त गेले, वित्तामुळे क्षुद्र खचले. हे सगळे अनर्थ एका अविद्येने घडले.
अशी मी अट्रॅक्टिव्ह सुरुवात करेल. त्यानंतर दुसरी गोष्ट की सावित्रीबाई फुले यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये काय कार्य केलं आहे. फक्त कार्य सांगून चालेल का, तर नाही. हे कार्य करत असताना त्यावेळचा समाज, त्यावेळच्या समाजाची जी वृत्ती होती, त्यावेळच्या समाजाचा जो स्वभाव होता, त्यावेळचा जो समाज अंधश्रद्धाळू होता, अशा समाजाला पुढे घेऊन, अशा या समाजासोबत चालून त्यांनी अतिशय धडाडीने, अतिशय साहसाने आणि खूप त्रास सहन करून काय केलेलं आहे, शिक्षण क्षेत्रामध्ये आपला ठसा उमटवण्याचा प्रयत्न केलेला आहे. नेक्स्ट तिसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे जुळवणे. जुळवण्यामध्ये आपण एक गोष्ट लक्षात ठेवायची की निबंधाचा जो सिक्वेन्स आहे, म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं मी पायऱ्या सेकंड याच्यामध्ये तुम्हाला सांगणारच आहे सेकंड अटेम्प्टमध्ये, पण जुळवायची माहिती काय आहे की त्यांचं जन्मस्थळ, त्यानंतर त्यांनी काय कार्य केलं आहे, पुण्यातील भिडेवाडा येथे पहिली शाळा कशी सुरू केली, ही शाळा फक्त सुरू केली नाही तर ही शाळा सुरू करण्यामागचं ज्योतिबा फुले यांचं प्रेरणास्थान कसं होतं, आणखीन शिक्षण क्षेत्रात कोणी कोणी कामगिरी केली, आणखीन सावित्रीबाई फुले यांना अगदी दगडाचे गोळे, शेणाचे गोळे, मातीचे गोळे टाकून त्यांना त्रास देण्यात आला. त्या काळातला समाज अंधश्रद्धाळू होता. त्या काळातील समाजाला किंवा जनतेला कुठल्याही प्रकारचं कसलंही गांभीर्य नव्हतं. स्त्री जर शिकली तर खूप मोठा अनर्थ घडेल असं त्या काळातल्या समाजाला वाटत होतं. ठीक आहे, मग सांधणे, बांधणे आणि जुळवणे म्हणजे काय हे तुमच्या लक्षात आलं असेल. कोणाला शंका असेल तर विचारू शकता किंवा ज्याला गरजेचं वाटत असेल त्याने स्क्रीनशॉटसुद्धा घेऊ शकता. मग विद्यार्थी मित्रांनो, निबंध हा खरंच उपयोजित लेखनाचा आत्मा आहे. आता तुम्ही पाहिलं सांधणं, बांधणं आणि जुळवणं म्हणजे काय, पण या निबंधाच्या काही पायऱ्या आहेत. काय पायऱ्या आहेत? निबंधाच्या पायऱ्या. मग कुठल्या पायऱ्या आहेत? सगळ्यात पहिलं आकर्षकता किंवा प्रस्तावना. प्रस्तावना म्हणजे काय, तर इंट्रोडक्शन. मग याच्यामध्ये आकर्षकता असली पाहिजे. दोन, चार ओळ्या म्हणजे कवितेच्या ओळी किंवा ब्रीद वाक्य किंवा घोषवाक्य. ओके, अट्रॅक्टिव्ह सुरुवात. आपण एक्झामिनरवर आपला प्रभाव कसा पाडू शकतो हे पहिल्या पायरीमध्ये शिकायचं. त्यानंतर मध्यवर्ती कल्पना. मध्यवर्ती कल्पनेमध्ये तुम्हाला जो विषय दिलेला आहे, उदाहरणार्थ मी आई हा विषय घेईल, अत्यंत जिव्हाळ्याचा, जिच्यामुळे आपण ही सगळी दुनिया पाहिलेली आहे, जिच्यामुळेच आपण आज इथे आहोत, अशी ही आपली आई. तर मध्यवर्ती कल्पनेमध्ये आईविषयीचे तुमचे विचार, स्पष्टीकरण, उदाहरणे व दाखले यांचा समावेश याच्यामध्ये होतो. म्हणजे मी एक्झाम्पल आई घेतले म्हणून मी इथे आई लिहिले, पण इथे स्पष्टीकरण, उदाहरणे, दाखले आणि माहिती. मग ती माहिती तुमचा जो विषय असेल त्या संदर्भामध्ये ती असेल. ओके, त्यानंतर तिसरी पायरी आहे की उदाहरणे आणि दाखल्याबरोबरच कार्य देखील येतं. जसं की सावित्रीबाई फुलेंचं मी एक्झाम्पल घेतलं, त्यांचं कार्य काय आहे, शिक्षण क्षेत्रात कसं प्रभावी कामगिरी केलेली आहे ते आपण सांगू शकतो. स्वतःच्या अस्तित्वाचा ठसा कसा उमटवलेला आहे किंवा प्रभाव कसा पडलेला आहे समाजावर, अशा गोष्टी आपण सांगू शकतो. आणि चौथी पायरी जी आहे समारोप. एकंदरीत तुम्ही या निबंधामधून काय शिकलेला आहात किंवा या निबंधामध्ये तुम्ही जी माहिती लिहिलेली आहे त्याचं थोडक्यात सारात्मक माहिती किंवा सारांश
मग याच्यामध्ये तुम्ही सावित्रीबाई फुले त्यांचं कार्य, त्यांचं सारांश, की कसं कार्य केलं, समाजाला कसं त्यांनी 2 हात केले, समाजासमोर झुकल्या नाहीत, हे सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मग आता बघा मी माझी आई हा निबंध कसा लिहिले. एक एक्झाम्पल तुम्हाला सांगते. तर माझी आई हा निबंध प्रत्येकाला वाटेल तसं तो त्या पद्धतीने लिहिल. माझी आई. मग मी माझ्या निबंधाची सुरुवात कवितेने करेल किंवा कवितेच्या 4 ओळींनी करेल किंवा एखाद्या ब्रीद वाक्याने करेल. ब्रीद वाक्यासाठी तुम्ही सुविचारांचा वापर करू शकता, घोष वाक्यांचा वापर करू शकता, 4 ओळींमध्ये कवितेचा वापर करू शकता, स्वतःच्या मनाने कविता तुम्हाला सुचू शकते ती लिहू शकता आणि आकर्षकरित्या प्रभावीपणे तुम्ही काय करू शकता की आई या निबंधाची सुरुवात करू शकता. पाहूयात पहिल्या पायरीमध्ये आपला निबंध कसा होईल. आकर्षकतेमध्ये मी आता एक कविता सांगते. खरोखरच आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर यांचा सुरेख संगम म्हणजे आई. मी एक पोएम सादर करते म्हणजे तुम्हाला थोडंसं काहीतरी बुद्धीला चालना मिळण्यासाठी खाद्य मिळेल. ओके. रणरणत्या उन्हात जशी झाडाची सावली तशी तुमची आणि माझी प्रत्येकाचीच माऊली. रणरणत्या उन्हात जशी झाडाची सावली तशी तुमची आणि माझी प्रत्येकाचीच माऊली. देवपणालाही लागे जिथे शेंदराचा रंग, मातृत्वाला लागतो का पण कुठला तो रंग. देवपणालाही लागे जिथे शेंदराचा रंग, मातृत्वाला लागतो का पण कुठला तो रंग. परिसाच्या शोधामध्ये धावे दुनिया सगळी, आई दिसते का सांगा परिसाहुनी वेगळी. प्रत्येक आईमध्ये पहा जिजाऊ असते, प्रत्येक आईमध्ये पहा जिजाऊ असते, कर्तृत्व शोभासारखे आपले मात्र नसते. तिची कोमल काया, कष्ट करून घट्टे पडलेले हात, भाजी भाकरीला तिच्या पंचपक्वानाचा थाट. नको सोन्याचा बिछाना, नको रेशमी चादर, तिचा फाटका पदर साऱ्या जगात सुंदर. हे परमेश्वरा तुझा मोठेपणा मला मुळी कबूलच नाही, तुझ्याहून सुखी आम्ही तुला कुठे आहे आई. मातृत्वाचा मोठेपणा मग देवालाही त्या पटला, मातृत्वाचा मोठेपणा मग देवालाही त्या पटला. 7 आश्चर्याहून श्रेष्ठ आईची ही किमया, आणि तिच्याच एका गर्भाने पाहिली मी दुनिया, तिच्याच एका गर्भाने पाहिली तुम्ही आम्ही, आपण सर्वांनी ही दुनिया, आपण सर्वांनी ही दुनिया. या कवितेमधल्या 2 ओळी तुम्ही लिहिल्या तरीसुद्धा पुरेशा आहेत. याला 4 ओळ्या देखील म्हटलं जातं. 4 ओळ्या म्हणजे 4 ओळींचा समूह. ब्रीद वाक्यामध्ये स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी, हे सुद्धा वाक्य तुम्ही लिहू शकता किंवा आईवरती सुविचार लिहू शकता. ही माझी आकर्षक सुरुवात झाली, त्यामुळे एक्झामिनरवरती प्रभाव पडतो आणि निश्चितपणे आपल्याला डिरेक्टली इनडिरेक्टली चांगले मार्क्स मिळतात. त्यानंतर माझी आई कशी आहे, जगातल्या इतर आयांपेक्षा ती वेगळी कशी आहे. साधी असू द्या, आई अमेरिकेतले असू द्या, आई झोपडीतले असू दे किंवा आई बंगल्यातले असू दे, आई आणि तिची माया याचं आजपर्यंत कुठल्याही पारड्यामध्ये मोजमाप होऊ शकत नाही. जशी तुमची आई आहे तशी माझी, पण माझी आई मला वेगळ्या पद्धतीने भावली. कशी भावली, तिचं एखादं उदाहरण, दाखला किंवा तुमच्या जीवनामध्ये घडलेला एखादा प्रसंग याविषयी तुम्ही माहिती लिहू शकता. यानंतर लगेच स्वतःला बजावायचं आहे की या पायरीतून मी पुढच्या पायरीत कसा जाईल. नेक्स्ट, तिची कामगिरी कशी आहे, ती काय काय काम करते, सकाळी किती वाजल्यापासून किती वाजेपर्यंत ती सतत कार्यरत असते, तिने तिचा ठसा कसा उमटवलेला आहे, आणि एक दिवस आई नसेल तर कशी धांदल उडते. शूज सापडत नाही, सॉक्स सापडत नाही, टिफिन मिळत नाही, आईने जर जे खायला दिलेलं आहे ते ती नसताना जातही नाही, भले कितीही चांगलं असू दे. मग एकंदरीत तिचा प्रभाव काय आहे, तिच्याशिवाय तुम्हाला करमत कसं नाही. 2 दिवस इकडे तिकडे गेली तर काय होतं, जत्रा पांगते पालं उठतात, कोरड्या जमिनीत उमाळे दाटतात असं म्हटलं जातं. दया पवारांनी एका ठिकाणी वर्णन केले. त्यानंतर आईविषयीची सकारात्मकता. ओरडून ओरडून सकाळी सांगत असते, उठ लवकर, अभ्यासाला बस, पण आपण ऐकतो का. आईने सांगितल्यानंतर तिचं जर ऐकलं तर आपल्या जीवनात कितीतरी सकारात्मक गोष्टी घडू शकतात. याची बरीचशी उदाहरणं आहेत. मग आपले छत्रपती शिवाजी महाराज,
जिजाऊंनी छत्रपती शिवबांना वयाच्या 8व्या वर्षी काय काय बाळकडू पाजलं, साहस, पराक्रम, धैर्य, धाडस, जिद्द, सचोटी, चिकाटी, आदर, आपुलकी, आचार, विचार, संस्कार कसे खचून त्यांच्यामध्ये भरलेत हे आपल्याला आई शिकवते. एक चांगल्या आईचं एक उत्तम उदाहरण आपल्या आईसोबतच आपण जिजाऊंची सुद्धा एक छान पद्धतीने मांडणी करू शकतो. सकारात्मकता आणि सारांश. आज जिजाऊ होत्या म्हणून चांगले शिवबा घडले. आज माझी आई होती म्हणून मी चांगला विद्यार्थी घडलो, म्हणून मी घडलो. असं आपण आपल्या या छान निबंधाचा काय करू शकतो, शेवट करू शकतो. माझी आई असेल, सावित्रीबाई फुले असतील, किंवा आणखीन ज्योतिबा फुले असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, राजर्षी शाहू महाराज असतील, लोकमान्य टिळक असतील, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक असतील, किंवा याही व्यतिरिक्त इतके सारे नेते आहेत, ग्रेट लीडर लोक आहेत आपले, त्यांच्यावरती आपण अतिशय उत्तमरित्या अत्यंत प्रभावीपणे असा निबंध पायऱ्यांमध्ये बसवून छान लिहू शकतो आणि तुम्हाला 7 मार्क आरामात मिळू शकतात. पण फक्त निबंधच लिहायचा आहे का? नाही. व्याकरणाचे काही नियम आहेत. 4 ओळ्या लिहित असताना, ब्रीद वाक्य लिहित असताना जास्तीत जास्त विरामचिन्हांचा वापर करायचा. डबल इन्व्हर्टेड कॉमा आहे, स्वल्प विराम आहे, मध्ये मध्ये प्रश्न विचारायचे आहेत, क्वेश्चन मार्क वापरायचा आहे, फुल स्टॉप द्यायचा आहे, पॅरेग्राफ चेंज करायचा आहे. अत्यंत प्रभावीपणे एका खालोखाल एक मांडणी तुम्हाला या पायऱ्यांनुसार करायची. हे करत असताना सुवाच्य आणि वळणदार अक्षर फक्त पायऱ्यांप्रमाणेच लिहायचंय का? तर हस्ताक्षर उत्तम असणं गरजेचं आहे. काना, मात्रा, वेलांटी, उकार हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. तुम्ही वापरलेली भाषा शुद्ध आणि प्रमाणबोली भाषा असणं गरजेचं आहे. एंडसुद्धा तुम्ही छान करू शकता. एखाद्या खरंच माझी आई जगातील एक वेगळी आई आहे असं म्हणून थोडंसं संवेदनशीलतेला हात घालणारी तुमची वाक्य असणं गरजेचं आहे. हृदयाला भिडणारी वाक्य असणं गरजेचं आहे. भाषेचा प्रभावीपणे वापर करा. व्याकरणाचा विचार करून लिहा. आणि हे सगळं तुम्हाला विदिन 10 मिनिटमध्येच करायचं आहे. दिलेल्या वेळेमध्ये, दिलेल्या विषयावर, दिलेल्या पायऱ्यांमध्ये छान उत्तम निबंध लेखन करणं नितांत गरजेचं असतं. आपलं ध्येय फक्त मार्क्स मिळवणं नाही, तर आई लिहिताय तर खरंच आई हा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे आणि तो अत्यंत जिव्हाळ्याने तुम्ही तो हाताळला पाहिजे. आणि लिहिता लिहिता आईसुद्धा तुमच्या हृदयाला भिडली पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आत्ताच पाहिलं की निबंधाच्या पायऱ्या. मग निबंधाच्या पायऱ्यामध्ये निबंध बसवून कसा लिहायचा हे मी तुम्हाला सांगितलं. पण निबंधाचे काही प्रकार आहेत. निबंधाचे प्रमुख प्रकार. पहिला प्रकार आहे आत्मकथनात्मक निबंध किंवा आत्मवृत्तात्मक निबंध. मग आत्मवृत्त म्हणजे काय, आत्मवृत्तात्मक निबंध कसा असतो हे सगळं मी डिटेल सांगते. त्यानंतर दुसरा आहे वर्णनात्मक. पहिल्या प्रकाराकडे वळूया, आत्मवृत्तात्मक निबंध. मग आत्मवृत्तात्मक निबंधामध्ये काय आहे किंवा आत्मकथनात्मक निबंध कशाला म्हणतात? मग आत्मकथनात्मक निबंध. ओके, आत्मवृत्तात्मक निबंध किंवा आत्मकथनात्मक निबंध. आत्मकथनात्मक निबंध म्हणजे काय की एखादी व्यक्ती, प्रत्यक्ष व्यक्ती, वस्तू तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत आहे.
खुर्ची असेल, टेबल असेल, पडका किल्ला असेल, तो स्वतःचं मनोगत मांडण्याचा प्रयत्न करतो. आता मनोगत म्हणजे काय की स्वतःच्या मनाला झालेले दुःख, व्यथा, वेदना, आनंद आणि त्याला काय वाटतंय याविषयी तो माहिती सांगतो. मग याच्यामध्ये एक सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं की एक एक्झाम्पल घेऊया आपण. पडक्या किल्ल्याचे मनोगत किंवा स्वगत. ओके, पडक्या किल्ल्याचे मनोगत सादर करते निबंध मी आता. कशा पद्धतीने मी लिहू शकते. मग तुम्ही तुमच्या पद्धतीने लिहू शकता. तुम्ही तुमच्या कल्पनाशक्तींना वाव देऊ शकता. तुम्ही तुमचे विचार व्यक्त करू शकता लिखाणाच्या माध्यमातून. मग पडका किल्ला, मी विद्यार्थी मित्रांनो मी पडका किल्ला बोलतोय. पडका का म्हणता हो, मला हिनवता की काय? पण पडक्या किल्ल्याचं पण एक मनोगत असतं. मला सुद्धा भावना आहेत, मला सुद्धा व्यथा आहेत, वेदना आहेत, सुख आहे, दुःख आहे आणि आनंदसुद्धा आहे. पण विद्यार्थी मित्रांनो आजच्या या जगामध्ये या पडक्या किल्ल्याचं जे मनोगत आहे ते मी तुमच्यासमोर सादर करणार आहे किंवा लिहिणार आहे. मी पडका किल्ला बोलतोय. पडका पडका म्हणता म्हणता छत्रपती शिवाजी महाराजांचे संस्कार सुद्धा मोडकळीस आले आहेत की काय, आज मला असं वाटते. माझ्या शिवबांनी ज्यावेळी इथे मर्द मराठ्या मावळ्यांचं रक्त सांडलं त्यावेळी आजही माझ्या अंगावरती शहारे येतात. त्यावेळी मी हे सगळं अनुभवलेलं आहे. प्रत्येक रक्ताचा थेंब न थेंब मला इथे ग्वाही किंवा साक्षी देताना दिसत आहे की इतिहासाला सुद्धा पाने आहेत. प्रत्येक पानावर एक पराक्रम लिहिलेला आहे. प्रत्येक पानावरती रक्त शिंपडलेलं आहे. म्हणजे प्रत्यक्ष रक्त शिंपडले का? नाही हो. माझ्या मर्द मराठ्या मावळ्यांनी ज्यावेळी अर्ध्या भाकरीच्या तुकड्यावरती ज्यावेळी मला सर केलं किंवा जिंकण्याचा प्रयत्न केला किंवा छत्रपती शिवरायांना वाचवण्यासाठी त्यांनी स्वतःचं रक्त सांडलं, तो इतिहास आहे या माझ्या पडक्या स्वरूपाला. जरी मला आज पडकं म्हणून हिणवलं जात असलं तरी सुद्धा मी संस्कारांच्या ओझ्याखाली दबलेलो आहे आणि पराक्रमाच्या ओझ्यानं आजही माझी मान ताठच आहे. मग विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो की आई जिजाऊंनी ज्यावेळी शिवबांना घडवलं त्यावेळची जी सिच्युएशन होती किंवा त्यावेळची जी परिस्थिती होती तर त्यावेळी हजारो बांगड्या फुटल्या म्हणजेच कितीतरी स्त्रियांचं कुंकू पुसलं गेलं. कितीतरी स्त्रिया विधवा झाल्या. केवळ विधवाच नाही झाल्या तर कित्येक मर्द मराठा मावळ्यांची मुलं अनाथ झाली. हा मला जिंकण्यामागचा इतिहास होता. पण आज ती परिस्थिती नाही. सरकारने माझ्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे. मर्द मराठा मावळ्यांचा इतिहास लिहिताना छत्रपती शिवरायांच्या इतिहासाला हात घालत असताना त्यांनी आई जिजाऊंनी दिलेले संस्कार जपत आणि जोपासत असताना त्यांना वाढवायचं आहे असं सांगण्यापेक्षा ऐतिहासिक वास्तूंकडे दुर्लक्ष झालेलं आहे. माझा पराक्रम कुठेतरी मोडकळीस आलेला आहे की काय असं मला वाटतं. ज्या छत्रपती शिवरायांच्या मर्द मराठा मावळ्यांनी इथे रक्त सांडलं, कशाचीही पर्वा केली नाही, स्वतःच्या जीवाची देखील पर्वा केली नाही, अशा या माझ्या या भूमीमध्ये, अशा या रयतेच्या राज्यामध्ये आज माझी ही अवस्था झालेली आहे. जणू काही आचार विचार संस्कार मोडकळीस आलेले आहेत असं मला वाटतं. हे सांगताना मला थोडी खंत वाटते. ऐतिहासिक वास्तूंकडे ज्यावेळी लोक पर्यटन म्हणून पाहतात आणि तिथे येऊन सेल्फी काढतात त्यावेळी मला खूप वाईट वाटतं. काय ही दुर्दशा आहे, काय ही आजचा तरुण आहे
की याला फक्त सेल्फीमध्ये हा मग्न आहे. माझ्याकडे येता, माझ्यावरती ज्यावेळी तुम्ही आगमन करता किंवा ज्यावेळी एखादा किल्ला पाहण्यासाठी येता, त्यावेळी माझा पराक्रम, माझ्या शिवरायांनी मला कसं हस्तगत केलं, माझ्या छत्रपतींनी मला कसं जपलं, कसं जोपासलं, या किल्ल्यावरती माझ्या ज्या गोड आठवणी आहेत त्यांचा पराक्रम हा सांगण्यापेक्षा मला आज खंत वाटते. सरकार फक्त टेंडरवर टेंडर पास करण्यासाठी, दुरुस्तीसाठीचा खर्च करण्यासाठी किंवा कामगारांना इथे कामाला लावण्यासाठी किंवा पैसे छपाईसाठी, भ्रष्टाचार करण्यासाठी टेंडर पास करत आहे. प्रेमी युगुल येतात आणि इथे आपले जे प्रेमाचे पराक्रम आहेत ती नावं लिहिली जातात. आज मला खूप वाईट वाटते, कारण ज्या ध्येयासाठी माझी निर्मिती झाली किंवा ज्या पराक्रमातून माझा जन्म झाला तो पराक्रम बाजूलाच राहिलेला आहे. हा केवळ पराक्रम जर लक्षात ठेवला नाही किंवा या पराक्रमाला थोडा उजाळा दिला नाही तर निश्चितच माझं अस्तित्व, माझा पराक्रम, माझा इतिहास बुडण्याची सुरुवात झालेली आहे असं मी म्हणेल. आजची तरुण पिढी व्यसनाधीनतेकडे वळत आहे. आजची तरुण मुलं अभ्यासापेक्षा बाकीच्या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व होत आहेत. आजचा तरुण वर्ग जर इतिहासाचे पराक्रम वाचू लागला तर पुन्हा छत्रपती शिवरायांचा इतिहास तुम्हाला समजेल आणि रोमारोमामध्ये त्यांच्या पराक्रमाचा एक सळसळत रक्त तुमच्यामध्ये अवतरेल. फक्त शिवजयंती साजरी करून चालेल का? तर नाही. छत्रपती शिवरायांनी एक फरमान काढलं होतं की माझ्या माता भगिनींकडे जो कोणी वाकड्या नजरेने पाहिल त्याचे डोळे काढले जातील, त्याचे हात तोडले जातील आणि रयतेचं राज्य निर्माण करण्यासाठी आऊ जिजाऊ साहेबांनी असं फरमान काढलं होतं. आज न्यूजपेपर पाहिले, वर्तमानपत्र जर आपण उघडलं तर त्याच्यामध्ये कित्येक अन्याय अत्याचाराच्या बातम्या आहेत. असं कुठलाही न्यूजपेपर नाही आणि कोणताही दिवस नाही की ज्याच्यामध्ये वाईट बातम्या आलेली. जर हा माझा शिवरायांचा आणि मर्द मराठ्यांचा जर वसा आणि वारसा घेऊन चाललेला हा तरुण आहे तर त्याने छत्रपती शिवरायांच्या पडक्या किल्ल्याला नमन करून आजपासून माझ्या कुठल्याही माता भगिनीवर अन्याय अत्याचार होणार नाही याची दक्षता मी घेईल, एवढी जरी प्रतिज्ञा छत्रपती शिवरायांच्या जयंतीच्या दिवशी केली तरीसुद्धा माझ्या जन्माचं सार्थक होईल असं मला वाटेल. आणि विद्यार्थी मित्रांनो, पडक्या किल्ल्याचं हे मनोगत मांडता पडका किल्ला आता रडू लागलेला आहे. मला ह्या सगळ्या गोष्टींचा त्रास होत आहे. माझ्या मनाला त्याचा खूप त्रास होत आहे आणि मी जणू काही ढसाढसा रडत आहे, पण मी रडणाऱ्यातला नाही आहे, मी लढणाऱ्यांमधला आहे. विद्यार्थी मित्रांनो, 2 मिनटं थांबतो आणि दुसऱ्या विद्यार्थी मित्रांना जाऊन त्यांच्यामध्ये सुद्धा या मर्द मराठ्या मावळ्यांचा इतिहास, पराक्रम, आऊ जिजाऊंचे संस्कार सांगतो आणि एक पराक्रमाची ज्योत पेटवतो आणि पुढे जातो. जय शिवाजी, जय भवानी. धन्यवाद.